तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या पर्सनॅलिटी मधले कित्येक असे पैलू जे तुम्हाला माहिती नाहीत पण इतरांना माहिती आहेत. आपल्या पर्सनॅलिटीच्या 4 विंडोपैकी एका विंडोवरती काम करून या जगामधल्या कित्येक लोकांनी उत्तुंग यश प्राप्त केले. तुम्हालाही असंच उत्तुंग यश प्राप्त करायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. हॅलो एव्हरीवन, मी गिरीश जोशी, ट्रेनर, बिझनेस कोच आणि कन्सल्टंट. चला तर मग सुरू करूया पर्सनॅलिटीच्या 4 विंडोजना समजून घेण्यासाठी. गेली कित्येक वर्षामध्ये आपण एक शब्द वारंवार ऐकतोय, तो म्हणजे पर्सनॅलिटी, व्यक्तिमत्व. आणि खूप सारे लोक आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास करण्यासाठी खूप सारं काम करतात आणि हे गरजेचे आहे. 21व्या शतकामध्ये आपल्या पर्सनॅलिटीला डेव्हलप करणं, आपल्या व्यक्तिमत्वाला डेव्हलप करणं ही काळाची गरज आहे. ज्या लोकांनी स्वतःच्या व्यक्तिमत्वावरती काम केलंय, स्वतःच्या पर्सनॅलिटीला डेव्हलप केलंय, त्यांनी उत्तुंग यश प्राप्त केलंय, हे आपल्यासमोर आहे सुद्धा. खूप सारे लोक त्यांच्या कम्युनिकेशनवरती, प्रेझेंटेशनवरती, आपल्या विचार आणि भावनांवरती खूप सारं काम करतात, कारण त्यांचं व्यक्तिमत्व विकसित व्हावं या दृष्टिकोनात. आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच पर्सनॅलिटीच्या 4 विंडोज बघणार आहोत. अशा कोणत्या 4 विंडोज आहेत ज्या विंडोजमधून आपण स्वतःला बघायला हवं, स्वतःच्या व्यक्तिमत्वाला आजमावायला हवं. चला बघूयात ह्या 4 विंडो काय आहेत. पर्सनॅलिटीची पहिली जी विंडो आहे त्या विंडोचं नाव आहे यू नो अदर्स नो. म्हणजे काय, तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हालाही माहिती आहे आणि इतरांनाही माहिती आहे. थोडासा विचार करा की अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हालाही माहिती आहेत आणि इतरांनाही माहिती आहेत. जसं की तुमचं नाव, तुम्ही कुठं राहता, तुमचे आई वडील, किंवा कित्येक सारी माहिती, इन्फॉर्मेशन जी तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला माहिती आहे आणि इतरांनाही माहिती आहे. ही आहे पर्सनॅलिटीची पहिली विंडो. पर्सनॅलिटीची सेकंड विंडो आहे, ज्या विंडोला म्हटलं जातं यू नो अदर्स डोंट नो. म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला माहिती आहे पण इतरांना माहिती नाही. अशा खूप साऱ्या गोष्टी असतील, जसं की तुमच्या बँक बॅलन्स, तुमच्या अकाउंटमधला बँक बॅलन्स, किंवा तुमचा बँकेचा अकाउंट नंबर जो तुम्हाला माहिती आहे पण इतरांना माहिती नाही आहे. त्याचबरोबर कितीतरी सिक्रेट्स जे आपल्या लाईफमध्ये असतात, तुमच्या बालपणी, लहानपणी घडलेले कित्येक किस्से, तुमच्या मनामधले कित्येक विचार जे तुमच्या पर्सनॅलिटीचा भाग आहे, तुमच्या आतमध्ये असणारे कित्येक लूप होल्स जे तुम्हाला माहिती आहेत, इतरांना माहिती नाही. पर्सनॅलिटीची सेकंड विंडो सांगते की तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती आहेत पण इतरांना अजिबात त्या माहिती नाही. पर्सनॅलिटीची तिसरी विंडो येते यू डोंट नो बट अदर्स नो. याचा अर्थ काय, अशा खूप साऱ्या गोष्टी, अशा खूप साऱ्या सवयी आहेत ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला माहिती नाहीत, इतरांना माहिती असतात. ह्यामध्ये काही तुमचे स्ट्रेंथ असू शकतील किंवा विकनेस सुद्धा असू शकतील. खूप साऱ्या लोकांना अतिशय वेगानं भरभर बोलण्याची सवय असते आणि इतरांनाही त्या गोष्टीचा त्रास होतो. हे तुम्हाला माहिती नसतं पण इतरांना माहिती असतं. खूप साऱ्या लोकांना लेट पॅटर्न असतो, कुठलीही गोष्ट लेट करतात. कित्येक सवयी, कित्येक हॅबिट्स ज्या नकारात्मक तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल आहेत, ज्या तुम्हाला माहिती नाहीत पण इतरांना त्या जाणवतात. सो खूपदा बऱ्याच लोकांना सवय असते की एखादी गोष्ट वाढवून सांगणं किंवा एखादी गोष्ट खूपच कमी सांगणं. सो व्यक्तिमत्वाबद्दल अशा गोष्टी असतात ज्यामध्ये काही गोष्टी इतरांना माहिती आहेत पण त्या तुम्हाला माहिती नाहीत. हा महत्त्वाचा क्वाड्रंट आहे, ही महत्त्वाची विंडो आहे. आणि लास्ट विंडो पर्सनॅलिटीची येते की तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटीबद्दल तुम्हालाही माहिती नाही आणि इतरांना माहिती नाही. तुम्ही म्हणाल असं असू शकतं का? नक्कीच असं असू शकतं, कारण तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल अशा कित्येक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती नाहीत आणि इतरांनाही माहिती नाही. जसं की आपण ह्या पृथ्वीवरती का आलोय, या जगामध्ये कित्येक लोक या प्रश्नाला शोधत आहेत. काही लोकांनी शोधलंय सुद्धा की माझ्या जीवनाचा पर्पज काय, मी कशासाठी आलो, मी हेच का निवडलं, माझ्या जीवनाचा जगण्याचा उद्देश काय, कारण काय. ह्या गोष्टी त्यांना स्वतःलाही माहिती नाहीत आणि इतरांनाही माहिती नाहीत, पण ते ह्या गोष्टींचा शोध घेतात. पर्सनॅलिटीचे हे जे 4 विंडोज आहेत, ह्या विंडोजवरती जास्तीत जास्त लोक पहिल्या 2 विंडोजवरतीच जगतात, पण पर्सनॅलिटीच्या खऱ्या डेव्हलपमेंट ह्या खालच्या 2 विंडोजमध्ये होती, 3ऱ्या आणि 4थ्या विंडोमध्ये. तिसरी विंडो सांगते तुम्ही इतरांकडून फीडबॅक घ्या. फीडबॅक घ्या की तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या इम्प्रूव्ह करायला हव्यात, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्याच्यावरती काम करायला हवं, कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या जर विकसित झाल्या तर तुमची पर्सनॅलिटी अजून ग्रो होऊ शकते. जर तुम्ही इतरांकडून फीडबॅक घेऊ शकलात तर तुमच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हायला सुरुवात होते, पर्सनॅलिटी डेव्हलप व्हायला सुरुवात होते. लीडर्स नेहमी फीडबॅकवरती काम करतात
आणि चौथी विंडो या जगातले काही ठराविक मोजके लोक असे आहेत ज्यांनी त्यांच्या चौथ्या विंडोवरती काम करायला सुरुवात केली। भलेही या प्रश्नाची उत्तर तुम्हाला लगेच मिळणार नाही, पण जर तुम्ही तुमच्या जीवनाची खऱ्या प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरुवात केलीत तर ह्या चौथ्या विंडोवरती तुम्ही काम करायला लागाल। म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल तुम्हाला माहिती नाही आणि इतरांनाही माहिती, आणि याचा ज्यावेळी शोध घ्यायला सुरुवात कराल त्यावेळी कित्येक रहस्य तुम्हाला तुमच्या जीवनाविषयी उलगडतील, आणि जे व्यक्तिमत्व तुम्ही कॅरी करताय कदाचित ते रूपांतरित होईल आणि एका नव्या जीवनाला तुम्ही ओळखायला सुरुवात कराल। या जगामध्ये कित्येक असे लोक आहेत ज्यांनी या विंडोवरती काम केलंय आणि आपल्या एका लिमिटेड पर्सनॅलिटीमधून अनलिमिटेड पर्सनॅलिटीमध्ये स्वतःला शिफ्ट केले। ही आपल्या सगळ्यांची संभावना आहे। सो ह्या व्हिडिओद्वारे तुम्हाला ॲक्शन प्लॅन असेल तो म्हणजे तिसऱ्या विंडोचे फीडबॅक घ्या आणि चौथ्या विंडोवरती कंटम्पलेट करात, मनन करात, काम करा। थँक्यू।